4 दिवसाअगोदर बुलढाणा येथील जिल्हा महिला रुग्णालयात एक महिला डिलिव्हरीसाठी आली होती आणि जेव्हा सोनोग्राफी करण्यात आली तेव्हा असे उघडकीस आले आहे की पोटातील जे बाळ आहे त्याच्या पोटात पण फिटस आहे, म्हणून त्याला उपचारासाठी रेफर करण्यात आले होते। त्या महिलेची डिलिव्हरी झाली किंवा नाही हेच आपण आज जाणून घेऊ। बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर भागवत भुसारी आपल्या सोबत आहे, त्यांच्याकडून आपण अधिकची माहिती घेऊ। डॉक्टर साहेब, श्रेष्ठ महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत आहे। जी महिला आली होती ती डिलिव्हरी झाली आहे का? हो, काल तिची एक संध्याकाळी ती ॲडमिट झाली आणि त्यानंतर तिची एक 8:30-9च्या दरम्यान तिला सिझेरियन सेक्शनसाठी घेतलं गेलं होतं। आमची जिल्हा रुग्णालयातील तसेच जिल्हा महिला रुग्णालयातील जी स्पेशलाइज टीम आहे त्या टीमनी तिचं काल ऑपरेशन केलं आणि त्यानंतर एका बाळाचा जन्म झाला आणि त्या बाळाला आपण आपल्या रुग्णालयातील जे लहान बाळांचं एक विभाग असतो ज्याला आपण एसएनसीयू असं संबोधतो, त्यामध्ये त्याला काल ॲडमिट केलं गेलं होतं। बाळाला स्टेबिलाइज केलं गेलं। स्टेबल झाल्यानंतर त्याला अमरावती येथील आपलं संदर्भीय हॉस्पिटल जे आहे तिथे आपण त्याला समोरील उपचारासाठी संदर्भित केलेलं आहे आणि त्या रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अमोल नरोटे आणि त्यांच्यासोबत काम करणारे जे लहान मुलांचे ऑपरेशन करणारे ज्याला आपण पिडियाट्रिक सर्जन असं म्हणतो त्यांच्यासोबत सुद्धा बोलणं झालेलं आहे आणि समोरील जे काही त्याचे इन्व्हेस्टिगेशन्स असतील म्हणजे चाचण्या त्या झाल्यानंतर त्याला ऑपरेशनसाठी जे काही योग्य उपचार असतील ते त्या केल्या जातील असं तिथल्या वैद्यकीय अधीक्षकांनी आश्वस्त केलेलं आहे। सर, जे बाळ झालेला आहे तो मुलगा आहे की मुलगी? तो मुलगा आहे आणि सध्या त्याची तब्येत कशी आहे? बाळ स्टेबल आहे। जेव्हा आपण इथून पाठवलं त्याचं ऑक्सिजन सॅच्युरेशन असेल किंवा त्याचा श्वास घेण्याची गती असेल आणि बाकी इतर पॅरामीटर्स जे वैद्यकीय दृष्ट्या महत्त्वाचे असतात ते सध्या स्टेबल आहेत। सर, फेटस इन फिटू म्हणजे जे बोललं जात आहे बाळाच्या पोटात बाळ, नेमका हा काय प्रकार आहे? ॲक्च्युली त्याचा शब्दशः अर्थ असा नसतो। फिटस इन फिटू म्हणजे बाळाच्या पोटामध्ये बाळ असा नाही आहे। ॲक्च्युली हे म्हणजे बाळाच्या पोटामध्ये त्याची वाढ होत असताना कुठला तरी एखादा मांसाचा गोळा तयार होऊन त्याची एक वेगळ्या पद्धतीनं त्याची वाढ होत आहे। त्याला एक जनरली ते डेव्हलपमेंटल ॲनॉमली असं आपण म्हणत असतो। टेराटोमॅटस कंडिशन सुद्धा आपण असं त्याला म्हणतो। ते आता पुढील चाचण्यानंतरच निष्पन्न होईल, परंतु निश्चितच ते बाळाच्या पोटामध्ये बाळ आहे ही जी एक चुकीची संकल्पना मांडल्या गेलेली आहे, तर ते तसं नाही आहे। फेटस इन फिटू म्हणजे जे बोलले जात आहे बाळाच्या पोटात बाळ, तो तसा प्रकार नाही। कासिम शेख, श्रेष्ठ महाराष्ट्र, बुलढाणा।